मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। श्री गणेशांनी सर्वांचे दुःख हरावे, सर्वांचे विघ्न दूर करावे, सर्वांना सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य मिळावं, आपल्या महाराष्ट्राला आणि आपल्या देशाला स्थैर्य मिळावं, भरभराटी मिळावी, आपली जी प्रगती होते तिचा वेग अजून वाढावा, अशी मी विघ्नहर्त्याच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना केली आहे। आणि मला विश्वास आहे की अतिशय उत्साहाने हे पर्व, हा गणेशोत्सव महाराष्ट्रात आणि देशात साजरा होईल। सर, कायदा व्यवस्थेची परिस्थिती कशी असेल? 10 दिवसात खूप मोठ्या प्रमाणात थ्रेट असतात, त्या नेहमीच मोठ्या प्रमाणात थ्रेट असतात, त्यामुळे पोलीसही अतिशय सावधान आहेत। पोलिसांना सगळ्या प्रकारच्या सूचना दिल्या आहेत। नागरिकांनाही आमच्या सूचना असतील की नागरिकांनी सजग राहिलं पाहिजे, कारण गर्दीच्या ठिकाणी आपले डोळे हे जर आपण उघडे ठेवले तर नागरिक देखील मोठ्या प्रमाणात पोलिसांना मदत करू शकतात। निवडणुका आहे, बाप्पांकडे काय मागितलं आहे? खास करून आता एफडीआयचं कारण की निवडणुका सध्या सुरू होत आहे की बाप्पांना हे माहितीच आहे की महाराष्ट्राची प्रगती कोण करू शकतं, आणि ते बाप्पांनी पाहिलं आणि महाराष्ट्रातल्या बाप्पांना मानणाऱ्या सर्व नागरिकांनी देखील बघितलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की बाप्पांचा आशीर्वाद मिळेल। खरं म्हणजे बाप्पांना तसं काही फार मागावंच लागत नाही, ते सगळं देतात। सद्बुद्धी कोणाला देण्याची काही गरज आहे का? खूप ढासळत आहे। बऱ्याच लोकांना सद्बुद्धी देण्याची आवश्यकता आहे। मी नावं त्यांचे घेणार नाही, पण सर्वांना सद्बुद्धी मिळो अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे। आज बहुत खुशी की बात है, गणेश पर्व की शुरुआत आज से हो रही है। देश भर में और दुनिया में तमाम गणेश भक्तों को मैं शुभकामनाएं देता हूं। श्री गणेश जी के चरणों में प्रार्थना करता हूं, सभी को सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य प्रदान करे। श्री गणेश जी को ये भी प्रार्थना करता हूं, हमारा महाराष्ट्र और हमारा देश निरंतर आगे बढ़ता रहे, उसके सामने जो भी विघ्न आए उन विघ्नों को वो हरे, इस प्रकार की उनके चरणों में प्रार्थना है। तुम्ही म्हटलं की छत्रपतींनी लूट नाही तर स्वारी केली होती, मात्र काल जयंत पाटील म्हणतायत की ती खंडणी वसुली होती। असं आहे की ज्यांच्या सरकारलाच खंडणी सरकार म्हटलं गेलं त्यांना प्रत्येक ठिकाणी खंडणीच दिसेल। पण मला एका गोष्टीचं समाधान आहे की जे खऱ्या अर्थानं इतिहासाचे अभ्यासक आहेत, मग ते शिवरत्न शेटेजी असतील, सदानंद मोरेजी असतील, या सगळ्यांनी अतिशय स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे। माझं एकच म्हणणं आहे, माझा राजा लुटारू नव्हता, माझ्या राजाला लुटारू म्हणणं मी खपवून घेणार नाही। सर, इतिहासामध्ये आग्रह केला जाईल का? तुम्ही जे वक्तव्य केलं की पुस्तकामधून